याल तरी यावे लागे, याल तरी यावे लागे, याल तरी यारे 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 लागे, माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरी, याल तरी यारे लागे, 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 माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे माराल तोवरी, पुरे पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल, पुरे म्हणाल तोवरी, 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 तोवरी तोवरी,
म्हणाल पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आज दे तो पोट भरे आज दे तो पोट भरी चला विठाला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान की विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। आज आपल्या या कीर्तन सेवेमधील महाद्वारचा काला म्हणून असलेलं हे काल्याचं कीर्तन आहे आणि या सेवेकरता घेतलेला अभंग भक्तीचे कळस विरक्त शिरोमणी देहू निवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराई यांचा हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान आणि गोपाळ यांच्यातला संवाद आपल्या समोर अभिव्यक्त करतात। विठ्ठल अभंगाची एकंदरीत भाषा जर आपण पाहिली तर ती संवादाची भाषा आहे। प्रश्न असा निर्माण होतो, संवाद म्हणजे काय आहे? संवाद हा कुणामध्ये होत असतो? एकमेकांमध्ये जे बोलणं आहे त्या बोलण्याला साधारणतया संवाद असं म्हटलं जातं, परंतु असं जे एकमेकांमध्ये बोलणं आहे त्या बोलण्यामध्ये शास्त्रकारांनी 4 प्रकार सांगितलेले आहे: आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश। तर आज्ञा म्हणजे काय, अनुज्ञा म्हणजे काय, अभ्यर्थना म्हणजे काय, उपदेश म्हणजे काय याचा विचार करत असताना आज्ञा आणि उपदेशामध्ये एक साम्य आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्याने लहान्याला सांगावं असं ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला त्याला आज्ञाही म्हटलं जातं आणि त्याला उपदेशही म्हटलं जातं। विठ्ठल विठाला विठाला आज्ञेतही काय व्हावं लागतं? सांगणारा जो आहे तो मोठा असावा लागतो, ऐकणारा जो आहे तो लहान असावा लागतो। उपदेशामध्ये सुद्धा कसं आहे, सांगणारा मोठा, ऐकणारा लहान। पण आज्ञा आणि उपदेश याच्यामध्ये अंतर जर काही असेल तर ते अंतर असं आहे, मोठ्याने लहान्याला सांगावं 1 आणि ते लहान्याच्या हिताचं सांगावं 2
असं जर झालं तर त्याला उपदेश म्हणता येतं. पण मोठ्याने लहानाला सांगितलं आणि ते त्याच्या हिताचं जर नसेल तर मग त्याला फक्त आज्ञा इथपर्यंतच विचार करता येतो. विठ्ठल एखाद्या मालकाने नोकराला सांगितलं काम आनय, दुपारचे 12 वाजलेले आहेत, रणरणत ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये त्या मालकाने नोकराला सांगितलं की शेतावरती असलेली गाय, ती गाय घेऊन ये, मला विचारायचं आहे. मालकाने नोकराला सांगितलं पण याच्यामध्ये नोकराला त्रास होणार आहे की नाही याचा विचार आहे का त्याच्या ठिकाणी? नाही. म्हणजे त्याच्या हिताचा विचार न करता सांगितलेला आहे म्हणून त्याला आज्ञा असं म्हणा. परंतु मोठ्याने सांगावं आणि हिताचं सांगावं असं झालं की त्याला उपदेश म्हणायचं. चला 2 कळालं आपल्याला. त्यानंतर तिसरा प्रकार आहे, त्याला म्हणतात अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय आहे तर जी प्रवृत्ती एखाद्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला आणखी दृढ करण्याकरताचं जे बोलणं आहे त्याला अनुज्ञा असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादा वारकरी आहे आणि दुसरा नवीन व्यक्ती आहे, त्याच्याही मनामध्ये आलं की नाही आपण पंढरपूरची वारी करावी आणि वारी करायची तर आपल्याला वारीचा अनुभव नाही, वारीमध्ये काय काय लागतं, काय काय अपेक्षित आहे, काय आपली तयारी असली पाहिजे हे जाणून घेण्याकरता जो नेहमी वारी करणारा आहे हा नवीन व्यक्ती काय करतो, त्या नित्याच्या वारकऱ्याकडे जातो. सांगा बाबा काय काय लागतं, वळकुटी लागते, अमुक लागतं, तमुक लागतं, काय काय कसं लागतं. काही जण अशी असतात नुसते वळकुटी मागवून घेतात परंतु जातच नाहीत. विठ्ठल मनात आलं हे तरी काही बरं कमी आहे काय असं देत. तर तो जो नवीन वारकरी असतो तो काय करतो, त्या वारकऱ्याला विचारत असतो. आता मला विचारायचं आहे, जो नेहमी वारी करणारा आहे तो जर म्हणाला बाबा इतका त्रास असतो, काय सांगावं, कुठे राहायचं, कुठे जेवायचं, कुठे झोपायचं, काही नियम नसतं, माहिती नसतं, असं जर म्हटला तर हा जो काही नव्याने निघणारा जो आहे तो निघेल काय व घरातून? तो विचार करेल बाबा एवढं कठीण जर असेल ना तर न गेलेलंच बरं. परंतु जो जुना वारकरी आहे तो मात्र म्हणतो अरे वा चांगली गोष्ट आहे, संतांनी सांगितलं होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी, वारी केलीच पाहिजे. आणि एकदा का आपण चालायला लागलो की कसा रस्ता जातो कळत नाही, सगळं अगदी व्यवस्थित होतं, हे ऐकल्यानंतर तो जो वारी करण्याकरता प्रवृत्त झालेला असतो, मला विचारायचंय त्याची प्रवृत्ती कमी होते का आणखी दृढ होते? आणखी दृढ होते. असं निर्माण झालेल्या प्रवृत्तीला आणखी दृढ करण्यासारखं जे बोलणं असतं त्याला अनुज्ञा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि चौथा प्रकार जो बोलण्यातला आहे त्याला म्हणतात अभ्यर्थना. अभ्यर्थना म्हणजे काय आहे? एक प्रकारची ती प्रार्थना आहे. बघा एखादा शिष्य गुरूंकडे गेलेला असतो आणि त्याची आवृत्ती वगैरे झालेली असते पण तरी गुरु अजून काही पाठ घेण्याकरता आलेले नसतात. त्यावेळेला तो शिष्य काय करतो, सद्गुरूंकडे जातो, हात जोडतो, विनंती करतो, म्हणतो की गुरुदेव चला वेळ होऊन गेलेली आहे, या बरं पाठाला, पाठ सांगा बरं. आता मला विचारायचं आहे, शिष्याने गुरुला सांगितलं पाठ सांगा, मग आता हे जे शिष्य गुरूंना बोलला ही आज्ञा केली असं म्हणता येईल का? हा शिष्याने गुरूंना उपदेश केला असं तरी म्हणता येईल का? किंबहुना शिष्याने गुरूंना अनुज्ञा केली असं तरी आपल्याला म्हणता येईल का? नाही. मग शिष्याने गुरूंना काय केलं? अभ्यर्थना केली. हा बोलण्यातला चौथा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे एकंदरीत बोलण्यामध्ये आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश असे जसे 4 प्रकार आहे तसा ह्या बोलण्यालाच एक नाव दिले गेलेलं आहे, त्याचं नाव आहे संवाद. विठ्ठल हा संवाद कुणामध्ये होत असतो तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल ज्यांच्यामध्ये मैत्री आहे, ज्यांच्यामध्ये सखाभाव आहे किंवा ज्यांच्यामध्ये समान अधिकार आहे त्यांच्यामध्ये संवादाचं लक्षण आपल्याला पाहता येईल. विठ्ठल संवाद कुणामध्ये असतो? ज्यांचा अधिकार समान आहे त्यांच्यामध्ये संवाद आहे. अधिकारामध्ये जर कमी जास्तीपणा असेल तर या 4 प्रकारापैकी कोणता तरी एक प्रकार आपल्याला मानावा लागेल. चला इथपर्यंत आलं. संवाद म्हणजे काय आहे? एकमेकांमध्ये चांगलं बोलणं,
सम हा उपसर्ग आहे आणि वाद हा असलेला शब्द आहे. वद या धातूपासून निर्माण झालेला शब्द वाद आहे. बघा, वद धातूपासून वाद शब्द निर्माण होतो, बोलणे. परंतु याला अनेक आपण उपसर्ग लावत गेलो की अनेक शब्द त्याचे होत जातात, बदलत जातात. अगदी कोणताच उपसर्ग न लावता वद धातूपासून निर्माण झालेला शब्द वाद असा आहे. मला प्रश्न विचारायचा आहे की खरोखर मानवी जीवनामध्ये किंवा पारमार्थिकाच्या साधकाच्या जीवनामध्ये वाद असावा की नसावा, हा प्रश्न आहे. का बरं? कारण की वादाचं जर आपण पाहिलं तर दोन प्रकाराने चिंतन आपल्याला पाहायला मिळेल. प्रापंचिक वाद जर असेल तर तो प्रापंचिक वाद वैरवन्ही वाढवणारा आहे आणि पारमार्थिक वाद जर असेल तर तो तत्वबोध निर्माण करणारा आहे. विठ्ठल आणि म्हणून याच्याकरता शुकरंभा संवाद नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं. व्यास नारायणांनी शुकाचार्यांना जनक राजाकडे पाठवलं. जनक राजाकडनं शुकाचार्य निघाले आणि तिथून ते मेरू पर्वतावरती गेले. जावोनिया तेने साधिली समाधी, तुका म्हणे तधी होतो आम्ही. आणि ज्यावेळेला शुकाचार्यांची तपश्चर्या चालू झाली, शुकाचार्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करण्याकरता देवेंद्राणी रंभा पाठवली. त्या रंभेने येऊन वेगवेगळे हावभाव केले, कटाक्ष केले, आपल्या नृत्य केलं. पायातील नुपुरांच्या कंकणाच्या ध्वनींनी शुकाचार्यांना व्यथित करण्याचा प्रयत्न केला. शुकाचार्याने डोळे उघडले. उघडल्याबरोबर त्या रंभेने जवळ येऊन सांगितलं, महाराज नमस्कार. बरं, कशा करता आला ताई साहेब आपण? अहो तुम्ही एवढे तरुण आहात आणि तरुणपणीच तुम्ही तपश्चर्या करण्याकरता बसलेला आहात, हे काही योग्य होत नाही म्हणे. परमार्थ केला पाहिजे, परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर परमार्थ केला पाहिजे. या त्यापेक्षा आपण दोघे विवाह करू आणि संसार करू, नंतर तुम्ही परमार्थ करा, हे रंभा बोलते बरं का. तौ एहि विवाहावहे सहर येतो दधावहे प्रजाम प्रजनयावहे पुत्राण विंद्यावहे बहून. त्या शुकाचार्यांनी सांगितलं, रंभे तू ज्या संसाराविषयी, ज्या शरीराविषयी मला प्रलोभन दाखवत आहेस ना, तो संसार कसा आहे, ते शरीर कसं आहे, ते सगळं मला माहिती आहे. त्यावेळेला त्या रंभेने सांगितलं, शुकाचार्य तुम्ही म्हणतात की तुम्हाला माहिती आहे. अहो माहिती असण्याकरता तुम्हाला अनुभवच कुठे आहे? आजपर्यंत तुम्ही संसारच केलेला नाही आहे. संसार मार्गामध्ये काय मौज आहे ही तुम्हाला माहितीच नाही म्हणे. शुकाचार्य म्हणाले, सांग बाबा काय आहे संसारामध्ये. मग त्या रंभेने संसाराचं वर्णन करायला सुरुवात केली. हा शुकरंभा संवाद इतका गोड आहे. एक श्लोक रंभेचा आहे आणि एक श्लोक शुकाचार्यांचा आहे. असे जवळपास 33 श्लोक आहेत. त्या रंभेने सांगायला सुरुवात केली, मार्गे मार्गे नूतनम च्यूतखंडम खंडे खंडे कोकिला नाम विरावहा रावे रावे मानिनी मान भंगो भंगे भंगे मन्मथ पंचबाणहा. या श्लोकामध्ये रंभेने संसार मार्गाचं वर्णन केलं. जसं त्या रंभेने संसार मार्गाचं वर्णन केलं, अगदी तसंच त्याच शैलीमध्ये शुकाचार्यांनी परमार्थ मार्गाचं वर्णन करायला सुरुवात केली. ती रंभा काय म्हणाली, मार्गे मार्गे नूतनम च्यूतखंडम. लगेच शुकाचार्य म्हणाले, मार्गे मार्गे नूतनम साधुवृंदम. अगदी जशाला तसं वर्णन जे आहे शुकाचार्यांनी केलं. ती रंभा संसाराचं वर्णन करता करता बोलली, आमच्या संसारामध्ये ज्या वेळेला प्रापंचिक लोक एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये वाद होतो. शुकाचार्य म्हणाले, वादाचा परिणाम काय होतो? तिने सांगितलं, वादे वादे वर्धते वैरवन्ही. आमच्या प्रपंचामध्ये वाद झाला की वैर वाढतं. शुकाचार्य म्हणाले, संसार आणि परमार्थ याच्यामध्ये हाच फरक आहे. आमच्या परमार्थामध्ये सुद्धा ज्या वेळेला अनेक साधक एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये वाद होतो, परंतु तो वाद झाला की वादे वादे जायते तत्वबोधः. विठ्ठल विठ्ठल. आणि असा परमार्थामध्ये वाद झाला की तत्वबोध होत असल्यामुळे परमार्थिक वाद हा जीवनामध्ये असला पाहिजे. किंबहुना या करता म्हणूनच तुकोबराय बोलले, करो आवडी निवाद करो आवडी निवाद करो
आवडे निवाद करू आवडे निवाद करू आवडे निवाद करू आवडे निवाद तुमच्या सुखाचा संवाद तुमच्या सुखाचा संवाद करू आवडे निवाद करू आवडे निवाद तुमच्या सुखाचा संवाद तुमच्या सुखाचा संवाद करू आवडे निवाद करू आवडे निवाद करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद आम्ही आवडीने वाद करू म्हणजे याचा अर्थ असा आहे वाद शब्द जर आपण पाहिला कुठलाही उपसर्ग त्याला लावलेला नाहीये पण तो प्रापंचिक असेल तर नसलं पाहिजे पारमार्थिक असेल तर जीवनामध्ये असावा चला आता याच वाद शब्दाला आपण जर प्र हा उपसर्ग लावला शब्द तयार झाला प्रवाद मला विचारायचं आहे प्रवाद असावा का हो जीवनामध्ये प्रवाद नसावा आणि म्हणून प्रवदंत्य विपश्चितः भगवंताने द्वितीय अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की नाही आहे सांख्ययोगो पृथक बालाः प्रवदंत्य विपश्चितः ते सांख्ययोग वगैरे प्रवाद जीवनामध्ये नसला पाहिजे त्याबरोबर दुर्वाद सुद्धा हा जीवनामध्ये नसला पाहिजे दूर हा उपसर्ग लावला शब्द तयार झाला दुर्वाद दुर्वाद जर जीवनामध्ये असेल तर ते जीवन जगून सुद्धा उपयोग नाही किंबहुना याकरता म्हणून भगवान अर्जुनाला फार गोड बोललेले आहेत की अवाच्यवादांश वदून वदिष्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरन्नुकिम अर्जुना अरे आता तू मला असं म्हणतोयस की बाबा या कौरवांनी जरी चूक केली तरी आपण चूक करणं योग्य नाही आहे आणि म्हणून देवा आपण काही युद्ध करणं चांगलं नाही आहे भगवान म्हणतात ही जी काही तुझ्या अंतःकरणामध्ये क्षमा नावाची वृत्ती निर्माण झाली आहे ना ही केव्हा शोभली असती युद्धा रणांगणामध्ये येण्याच्या अगोदर जर या युद्ध क्षेत्रात येण्याच्या अगोदर तू म्हणाला असता की एक वेळेला आम्हाला राज्य नाही मिळालं तरी हरकत नाही चालेल परंतु मी काही युद्ध करणार नाही हे जर युद्ध क्षेत्रात येण्या अगोदर म्हणाला असता तर तू विरक्त आहेस तू अंतःकरणातून त्यागी आहेस या दृष्टिकोनातून तुझी कीर्ती झाली असती इथपर्यंत मान्य आहे परंतु आता या युद्ध क्षेत्रामध्ये आल्यानंतर हे सैन्य पाहिल्यानंतर आणि आता इथून जर तू पाठीमागे फिरलास तर मग मात्र हे सगळे बाकी जे आहेत हे तुझ्या सामर्थ्याचं निंदा करतील हे असं म्हणणार नाही की खरोखर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली दया निर्माण झाली आणि म्हणून अर्जुन निघून गेलाय असं नाही म्हणणार ते म्हणतील अरे हा घाबरला आणि घाबरून पळून गेलेला आहे बिहाला रे बिहाला असं म्हणतील आणि याच्याकरता म्हणून आता सध्याच्या मितीला तुला असं करणं योग्य नाही हे तुझ्या ठिकाणी दुर्वाद निर्माण होईल म्हणजे एक प्रकारे तुझ्या ठिकाणी कलंक निर्माण होईल आणि अर्जुना एक लक्षात ठेव लोकसायासे करुणी बहुते वाढविती आपुलिया कीर्तीते लोक आपली कीर्ती वाढावी आपण प्रसिद्ध व्हावं याकरता वाटेल तेवढे प्रयत्न करतात आणि तरी देखील त्यांना कीर्ती प्राप्त होत नाही यूट्यूब लावा फेसबुक करा काही करा तरी सुद्धा लवकर काही प्रसिद्धी प्राप्त होत नाही महाराज आणि तू असा आहेस बाबा की कोणत्याही प्रकारचे सायास न करता तुला ही कीर्ती प्राप्त झालेली आहे विठ्ठल 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 आणि अशी कीर्ती तुला सहजगत्या प्राप्त झालेली असताना जर तू अशा पद्धतीने वागलास तर त्याचा परिणाम काय होईल तुला कलंक लागेल आणि लक्षात ठेव अर्जुना हे कबीर महाराजांनी सांगितलेलं आहे की काजळापेक्षाही काळ जर काही असेल तर तो कलंक आहे विठ्ठल
विठाला विठाला. याला दुर्वाद म्हटलेला आहे. मला विचारायचं हा असावा का जीवनामध्ये? नसला पाहिजे. पण याच वाद शब्दाला एक उपसर्ग लावा, अनु. हा शब्द काय तयार झाला? अनुवाद. मला विचारायचं आहे अनुवाद असला पाहिजे की नाहीये? अनुवाद असलाच पाहिजे. कारण अनुवाद जर नसेल तर बऱ्याच ज्ञानाला आपण मुकतो. उदाहरण मी आपणास सांगतो. भगवद्गीता भगवंताने अर्जुनाला व्यक्त केली आणि अर्जुनाला ती कळाली, परंतु काळाच्या ओघामध्ये ती गीता कळेनाशी झाली, सूत्ररूप आहे. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्य निर्माण करून त्या गीतेचा अर्थ सांगितला. ज्या वेळेला आचार्यांनी भाष्याची निर्मिती केली त्यावेळेला भारत देशामध्ये सगळीकडे संस्कृत भाषा ही बोलली जात होती. संस्कृत भाषा ही त्यावेळेला लोकभाषा होती. आजही आपण केरळमध्ये जर गेलात तर काही गावं अशी आहेत मातृभाषाच त्या ठिकाणी संस्कृत आहे. काय वैभव असेल होय. आणि त्यामुळे त्यावेळेला हे शंकर भाष्य सर्वांना कळत होतं, परंतु काळाच्या ओघामध्ये संस्कृत भाषेचं प्रचलन हे हळूहळू कमी व्हायला लागलं आणि त्यामुळे ते भाष्य कळेनासं झालं. अशी परिस्थिती निर्माण झाली. मग ही उणीव लक्षात घेऊन स्वतः भगवान श्रीकृष्णांनीच पुन्हा अवतार धारण केला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि 700 वर्षापूर्वी तो अवतार धारण करून त्या काळामध्ये जी प्रचलित भाषा होती प्राकृत भाषा, त्या प्रचलित प्राकृत भाषेमध्ये याचा अनुवाद केला. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. त्यावेळेला अशी परिस्थिती होती. प्राकृत भाषा सर्वांच्या बोलीतली भाषा होती आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी ती जी रचना आहे ती रचना त्यावेळेला सर्वांना कळत होती. परंतु काळाच्या ओघामध्ये प्राकृत भाषा जी आहे ही सुद्धा लोप पावत चालली, पाठीमागे पडत चालली. आणि ती प्राकृत भाषा मराठीच आहे, परंतु महाराष्ट्र भाषा असून सुद्धा ती आपल्याला कळेनाशी झाली. स्वप्नीचे चेईले जाईल लया. आता ज्याच्यावरती संत वाङ्मयाचे आणि काही पाठांचे संस्कार आहे त्यालाच फक्त चेईले म्हणजे काय आहे ते कळतं, अन्यथा त्याला चेईले म्हणजे काय कळत नाही. असे कितीतरी आहेत. आणि म्हणून आज परिणाम काय झाला की ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, ते सुद्धा आपल्याला कळत नाही. मग काय करावं लागतं ते कळण्याकरता? त्याचा सुद्धा अनुवाद करावा लागला. त्यावेळेला कळायला लागलं. पण आता परिस्थिती इतकी विकट झाली आहे, इतकी विकट झालेली आहे. जो या महात्म्यांनी अनुवाद करून ठेवलेला आहे ना, तो अनुवाद सुद्धा आता कळण्याची परिस्थिती राहिली नाही. का? कारण आमची मराठी भाषा मराठी राहिलीच नाही. मराठीमध्ये बऱ्यापैकी इंग्रजी शिरली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी सोपं मी तुम्हाला विचारतो, मला अडचण निर्माण झाली, मला समस्या निर्माण झाली असं बोलणारे किती आहेत? 99% म्हणतात प्रॉब्लेम झाला. आहे की नाही? मला विचारायचंय प्रॉब्लेम शब्द मराठी का इंग्रजी आहे हो? म्हणजे मराठी सुद्धा राहिली नाही हो. लहान लहान मुलं शाळेमध्ये जात असताना सदरा वगैरे घालतात आणि गळ्यात काहीतरी अडकवतात. काय अडकवतात हो? सांगा बरं मराठीत त्याला काय म्हणतात? आम्हाला कंठ लंगोट माहितीच नाही, आम्हाला फक्त टायच माहिती. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तात्पर्य मला सांगायचंय, पहिल्यापासून चालत आलेलं ज्ञान हे आमच्या पर्यंत पोहोचावं असं वाटत असेल तर पदोपदी ज्याची आवश्यकता पडते त्याचं नाव आहे अनुवाद. विठ्ठल विठ्ठल. चला, वाद पाहिला, प्रवाद पाहिला, दुर्वाद पाहिला, अनुवाद पाहिला. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर काही असावेत काही नसावेत अशा पद्धतीचे आपल्याला विचार करता येतात. परंतु एक मात्र असा आहे की तो जीवनामध्ये असलाच पाहिजे, त्याचं नाव आहे संवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. यातही पुन्हा प्रकरण फार वाढतं महाराज. संवाद आहे
पण त्या संवादामध्ये पुन्हा विसंवाद पण आहे आणि सुसंवाद पण आहे. हे आणखी प्रकरण वाढणार आहे. मला तिकडे जायचं नाही आत्ता, पण संवाद हा जीवनामध्ये असला पाहिजे आणि तो संवाद या अभंगामधून अभिव्यक्त केला गेलेला आहे. हा संवाद कुणाचा आहे तर उत्तर देता येईल. हा जसा गोपाळांचा आणि भगवान कृष्णांचा आहे त्याप्रमाणे हा संवाद एक सामान्य जीवाचा आणि भगवंताचाही आहे. विठ्ठल 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 परमेश्वराला जीवाकडनं काय अपेक्षा आहे ती अपेक्षा जी आहे या संवादातून आपल्याला जाणवेल. थोडासा विचार करा. जीव जर आपण पाहिला तर प्रत्येक जीवाची अपेक्षा काय आहे? मला सुख प्राप्त व्हावं ही प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. साधारण इच्छा आणि असाधारण इच्छा अशा दोन प्रकारच्या इच्छा आपल्याला प्रत्येक जीवाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. असाधारण इच्छा जी असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला वकील व्हायचं असेल, कुणाला गायक व्हायचं असेल, कुणाला वादक व्हायचं असेल, ही प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली असाधारण इच्छा आहे. ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. परंतु प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली साधारण इच्छा जर कोणती असेल तर ती एकच आहे की मी सुखी असावं, मला सुख असावं, समाधान असावं, माझं लागी दुःख व्हावी ऐसे कोणी भावी ना जीवे. आणि मग जर प्रत्येकाची अपेक्षा सुखाची आहे तर ते सुख प्राप्त होण्याकरता म्हणून काय केलं पाहिजे याच्या विषयीचं मार्गदर्शन जे आहे भगवान आपल्याला करतात. म्हणून हा आपला आणि भगवंताचा सुद्धा संवाद आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं, मग भगवंताला विचारा, देवा आम्हाला सुखी व्हायचंय रे, परंतु आम्ही सुखी होण्याकरता काय करावं? भगवान पहिल्या चरणामध्ये सांगतात, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल रे लागे, याल रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल रे लागे, रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज दे तो पोट भरे, आज दे तो पोट भरे. अवघे माझ्या मागे मागे मागे, अवघे माझ्या आज दे पोट भरे, आज दे तो पोट भरे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर भगवान सांगतात माझ्या मागे या. आता देवाच्या मागे जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर देवाचं दुसरं स्वरूप वेद आहे. त्या वेदाच्या मागे जाणं म्हणजे देवाच्या मागे जाणं आहे. सुख प्राप्त करून घ्यायचं आहे ना, वेद जसं सांगतायत त्याप्रमाणे आपण आचरण करावं, त्याप्रमाणे वागावं, सुख प्राप्त होईल. म्हणून वेदाला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. भागवताचा विचार करत असताना भागवत कसं आहे? निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव संयुतम. भागवत हे निगमरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व दशेला प्राप्त झालेलं गळालेलं फल आहे. इथे वेदाचं ते फळ सांगितलेलं आहे आणि वेदाला शब्द वापरलेला आहे, दिलेला आहे निगम. निगम आणि आगम असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आगम म्हणजे काय? आगम शब्दाची व्याख्या टीकाकारांनी फार गोड केलेली आहे. आगतम शिव वक्त्रेभ्यो गतंच गिरिजा श्रुतौ. जे भगवान शंकरांच्या मुखांमधून आलं
आणि गिरिजेच्या कर्णकुहरी प्रविष्ट झालं असा जो जो काही विभाग आहे त्याला आगम असं म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता आगम आम्हाला कळालं. निगम म्हणजे काय? आम्हाला एक निगम माहिती, नगर निगम, बरोबर आहे की नाही? ते नाही. निगम शब्दाचा अर्थ आहे नितराम गमयती बोधयती इति निगमो वेदः. जो निशेष रूपाने परमात्म्याचं ज्ञापन करणारा आहे त्याला निगम असं म्हणतात. वेद. आणि हा वेद कसा आहे? भगवंताचं स्वरूपच आहे जणू काही. म्हणून त्या वेदाच्या मागे जावं. वेदाची संहिता असते. मग ही संहिता म्हणजे काय? सम्यक हितम वदती या सा संहिता. जी सम्यक हित सांगणारी आहे तिचं नाव संहिता. मग हित काय आहे? हितम वेदानुगमनम अहितंच तदन्यथा. टीकाकारांनी चिंतन मांडलेलं आहे. वेदाचं अनुगमन करणे यात हित आहे आणि त्याच्या विपरीत चालणे याच्यामध्ये अहित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर अशी व्याख्या केलेली असेल सम्यक हितम वदती या सा संहिता हितम वेदानुगमनम अहितंच तदन्यथा असं जर असेल तर वेदानुगमन म्हटलंय. वेदानुगमन म्हणजे काय? वेदाच्या मागे जाणं. म्हणजेच याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे वेदाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. चला एक कळालं. माझ्या मागे या म्हणजे वेदाच्या मागे या. वेदाने जसं सांगितलं त्याप्रमाणे वागा. ठीक आहे. दुसरं माझ्या मागे या म्हणजे काय? भगवंताचं दुसरं स्वरूप कोणतं आहे? तर संत जे आहेत हे भगवंताचं स्वरूपच आहेत. देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तस्मिन तज्जनेच भेदाभावात. तस्मिन तो परमात्मा आणि तज्जन म्हणजे त्याचे असलेले हे भक्त संत जे आहेत भेदाभावात त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही, अभेद आहे. आणि मग जर देव आणि संत यांच्यामध्ये अभेद असेल तर माझ्या मागे या शब्दाचा अर्थ आपल्याला काय करता येईल? संतांच्या मागे जा. संतांच्या मागे जर तुम्ही गेलात तर मग कल्याण होईल. चला इथपर्यंत आम्हाला कळालं. परंतु मागे शब्द एक वेळेला आहे का दोन वेळेला आहे? वो दोन वेळेला आहे की नाही? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. दोन वेळेला मागे आहे. एका मागे शब्दाचा अर्थ करायचा आहे अनुकरण आणि एका शब्दाचा अर्थ करायचा आहे अनुसरण. विठ्ठल 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 विठ्ठल. दोन वेळेला मागे अनुकरण आणि अनुसरण. आता मला सांगा अनुकरण कशाचं असतं अनुसरण कशाचं असतं? वो अनुकरण कृतीचं असतं आणि अनुसरण हे विचारांचं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा सरळ अर्थ आहे कल्याण व्हावं असं वाटत असेल तर संतांच्या विचारांचं अनुसरण करा आणि संतांच्या कृतीचं अनुकरण करा. संतांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचाराशी एकरूप व्हा आणि संत जसे वागले आहेत जशी त्यांनी कृती केलेली आहे त्याप्रमाणे आपण कृती करा. याच्या माध्यमातून हे अनुसरण आणि अनुगमन होणार आहे. मार्गे झाले
वेद मार्गे मोने गेले त्याचे मार्गे चाले न कळेचे विषय आधार म्हणून उघड बोलेलो कळेचे विषयांना म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरा तरंग कार्य हार पलो धनुर्धरा तरंग कार्य हार बाप रकुम ज्ञानदेव निवृत्तीचा रूप झालो ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व विसरलो द्वैत सर्व विनसलो विठाला 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 रामबाण उपाय महाराज वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो न कळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. हो तर वेदाच्या मागे जाणं आणि संतांच्या मागे जाणं म्हणजे देवाच्या मागे जाणं आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे चला, किंवा एक मागे वेदाच्या पाठीमागे असाही अर्थ करता येईल आणि एक मागे संतांच्या मागे, दोन्ही प्रकाराने आपल्याला अर्थ करता येतील. असो, परिणाम काय होईल? परिणाम सांगितला की आपल्याला पोट भरून मिळेल. म्हणून भगवंताचं आश्वासन आहे अभंगाचं द्वितीय चरण. आजी देतो पोट भारी आज देतो पोट भारी देतो पोट भारी आज 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 देतो पोट भारी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल आज देतो पोट भारी 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 आज देतो पोट भारी. याचा परिणाम सांगतात. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. एक पहिली गोष्ट मी सांगेन, आजी देतो ही जी संकल्पना ही केवळ संतांच्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. देवाने जरी दिलं ना तरी सुद्धा ते आजी देतो असं होऊ शकत नाही. देव सुद्धा असा आहे, देणारा आहे, परंतु ज्या वेळेला त्या कर्माचं फळ मिळण्याची वेळ येते त्या वेळेला तो देणारा आहे. परंतु केवळ संतच मात्र या जगामध्ये असे आहेत की ते आत्ता किंबहुना आज आत्ता ताबडतोब हा जो विषय आहे हा फक्त संतांकडे आहे. आजी देतो. बरं किती देतो? पोट भरी, पोट भरून. आता गंमत अशी आहे बरं का, आपण पाहतोय की गोपाळांना दिलेलं आश्वासन आहे ना, मग देव गोपाळांना म्हणतोय की देणार आहे मी तुम्हाला. बरं किती देतो? पोट भरून देतो. मला विचारायचंय, पोट भरून देतो म्हणणं याच्यामध्ये देवाच्या दातृत्वाचा काय विशेष? कारण की पोट ही एक बाब अशी आहे, कितीही भरण्याचा प्रयत्न केला तरी ती भरली जात नाही. किंबहुना
पोट भरण्याकरता काय व्हावं? ज्ञानोबा यांनी विचार मांडलेला आहे. स्वयंपाक करणारी जी आहे तिच्या ठिकाणी 2 गुण असावेत आणि जेवणारा जो आहे त्याच्या ठिकाणी 2 गुण असावेत. काय काय असलं पाहिजे? सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, असे 4 गुण एकत्र यावेत तर त्या जेवणाला रंगत निर्माण होते. स्वयंपाक करणारी तिच्या ठिकाणी पहिला गुण असला पाहिजे, ती सुगरण असली पाहिजे. म्हणजे काय हो, अर्धा किलो भाजीला तिने पावशेर मसाला, पावशेर शेंगदाण्याचं कूट, तेल असं घातलं पाहिजे तर तिला सुगरण म्हणतात. बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? नाही, तिला कळालं पाहिजे ते काय आहे. आणि सुगरण असेल एखादी, तिला ते सर्व साधलं गेलं, पण तरी सुद्धा वाढताना मात्र ती उदार असली पाहिजे. ही पण महत्वाची बाब आहे. काही जणी सुगरणी असतात परंतु वाढत असताना मात्र विचार करत असतात, सारखा हात मागे पुढे वाढू की नको. हो, पण तसं नसावं. सुगरणी आणि उदारे, ठीक आहे. आता जेवणारा कसा असला पाहिजे? तर पहिली गोष्ट सांगितली, रसज्ञ, तो चवीने खाणारा पाहिजे, त्याला चव कळाली पाहिजे. किंबहुना 84 लक्ष योनीमध्ये एक मनुष्य प्राणी जर वगळला तर चवीने खाणारा प्राणी नाही. विठ्ठल ठल विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपल्याकडे व्यवहारामध्ये म्हण आहे, गाढवाला गुळाची काय चव, त्याच्या समोर काहीही ठेवा तो एकाच चवीने खातो. पण मनुष्य प्राणी मात्र असा आहे की नाही की तो चवीने खाणार आहे, त्याला रस कळतो, तो रसज्ञ असला पाहिजे. वेगवेगळे पदार्थ ते त्याला कळाले पाहिजेत. बऱ्याच वेळेला असं होतं, जोपर्यंत पात्राभोवताली पाणी फिरवत नाही, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, प्रार्थना होत नाही, तोपर्यंत पात्रातले सगळे पदार्थ आपापल्या जागेवरती असतात. पण एकदा का पुंडलिक वरदा हरी विठ्ठल झालं, हरिनामाचा खिचडी काला, ते सगळे एकत्रच करतो आणि मग खातो. जर एखादी सुगरण असेल आणि तिने असं दृश्य पाहिलं की डोक्याला हात लावते, याला जर खिचडीच करून खायची होती तर मीच खिचडी करून खाऊ घातली असती ना. ती वेगवेगळे पदार्थ सायासपूर्वक करते आणि हा मात्र सगळं एकत्र खातो. नाही, तो रसज्ञ असला पाहिजे. आणि याच्या पलीकडे चौथा गुण त्याच्या ठिकाणी असला पाहिजे, जेवणारे, जेवणारा पाहिजे. कुणासारखा पाहिजे? भीमदादा सारखा जेवणारा पाहिजे. विठ्ठल ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भीमदादाचं एक नाव आहे वृकोदर. वृक नावाचा अग्नी त्यांच्या पोटामध्ये असल्या कारणाने भीमदादांना कितीही खाऊ घाला ते खातच असतात, ते सगळं समाप्त व्हायचं. ज्या वेळेला कुंती मातेच्या हातचा प्रसाद मिळायचा त्याच वेळेला पोट भरायचं, अन्यथा पोटच भरत नव्हतं. या भीमदादाच्या केवळ या भोजन वृत्तीमुळे आईसाहेब रुक्मिणी मातांची सुद्धा एक वेळेला फजिती झाल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पलीकडे सांगू काय, कुणी म्हणेल अरे बाबा चांगली गोष्ट आहे, पण अति खादाडपणा हे नसावा. ज्या वेळेला स्वर्गारोहण चाललेलं होतं त्यावेळेला भीमदादा जे पडले, ते का पडले त्याचं कारण सांगतात की धर्मराज पुढे चाललेले होते आणि भीमदादा मरण येऊन पडायला लागले. भीमदादाने विचारलं, धर्मराजा अरे बाकीचे पडले का पडले, त्याचे काही कारण सांगितले. आता मी पण मृत्युमुखी पडतोय, माझ्या पडण्याचं कारण काय? धर्मराजांनी सांगितलं काही नाही, तू जेवण करत असताना बाकीच्यांना उरेल की न उरेल याचा विचार न करता ते खादाडपणाने खात होता म्हणून मरणाला मिळाला. ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जेवणारे असावा परंतु सगळ्यांचा विचार करून जेवणारे असावा, ही दुसरी महत्वाची बाब आहे. असो, आता जी स्त्री आहे ती स्त्री सुगरण आहे, उदार आहे, भोजन करणारा रसज्ञ आहे आणि पोटभर जेवण करणारा आहे. आता हा मला विचारायचं आहे, कितीही जरी जेवण करणारा असला तरी सुद्धा एक क्षण असा येतो की नाही की तो म्हणतो की बस पुरे आता. ती म्हणते अहो मी सुगरण आहे, उदार आहे, जास्त नाही, 1 वाटी बासुंदी. याने सांगितलं 1 वाटी काही घोट जाणार नाही, अगदी इथपर्यंत आलाय. मला विचारायचं आहे, जो आता अजिबात नाही म्हणतोय, घशापर्यंत आलंय असं सांगतोय, मला विचारायचंय तोच रात्री विचारतो की नाही आता करता व्यवस्था काय आहे, याचा अर्थ काय झाला? पोट भरलं होतं की नव्हतं?
पोट भरलं होतं, पण भरलेलं पोट कायम भरलेलं राहिलं का? नाही. पोट ही वस्तू अशी बाबाशी आहे, कितीही भरण्याचा प्रयत्न केला तरी भरली जात नाही. आणि भगवान तर काय म्हणतात, आजी दे तो पोट भरी. मग या पोट भरी शब्दाचा अर्थ काय करायचा? पोट या शब्दाचा अर्थ पोट न करता पोट शब्दाचा अर्थ अंतःकरण करायचा, मन करायचा, की मन तृप्त होईल, मन भरेल इथपर्यंत देतो विठ्ठल. विठ्ठल 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 आणि असं बस पुरे हा जो प्रकार आहे ना, हा बस पुरे प्रकार हा संसारामध्ये कधीही प्राप्त होत नाही. संसारामध्ये कितीही मिळू देत, माणसाचं पोट भरतच नाही महाराज. हो, किं बहुना यत् पृथिव्यां व्रीहियवं हिरण्यं पशव स्त्रियः नालमेकस्य तृप्त्यै इति मत्वा शमं व्रजेत. संपूर्ण पृथ्वीवरती असणारं जेवढं काही द्रव्य वगैरे आहे ते सगळं जरी एकाला प्राप्त झालं तरी न अलम एकस्य तत्तृप्त्यै, एकाच्या तृप्ती करता सुद्धा ते पुरं ठरत नाही. न अलम म्हणजे प्रपंच जर आपण पाहिला तर प्रपंचामध्ये नालम असंच आहे, परंतु ते आलम जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता एकच पर्याय आहे, ज्ञानोबारायांच्या चरणी यावं. ज्ञानोबारायांकडे आलात की ज्ञानोबाराय अलमदी आलंदी विठ्ठल ठल विठ्ठल. पुरे हे कुठे जर प्राप्त होत असेल तर ते फक्त इथेच प्राप्त होत असतं. म्हणून आजी दे तो पोट भरी कुठपर्यंत? पुरे म्हणाल तोवरी. आता असं ऐकल्यानंतर मग सगळे म्हणाले की नाही चला काय हरकत नाहीये. तुकोबारायांनी पाहिलं की अरे आता पोटभर देतो म्हणल्यानंतर तर सगळेच आले पाठीमागे. मग काहीतरी त्याच्यामध्ये अट असली पाहिजे की नाही, शर्त असली पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं या आपण बरं काय, एक अट आहे काय, हळूहळू चाला, कुणी कुणाशी न बोला. अशी अट पाहिल्या बरोबर बरेच जण गळाले महाराज. तुकोबारायांनी मागे वळून पाहिलं तर अर्धी गर्दी समाप्त झालेली होती. म्हणजे आम्हाला पाहिजे, परंतु कोणत्याही अटी शर्ती वाचून पाहिजे. मग हे हळूहळू चाला म्हणजे काय आहे, कुणी कुणाशी न बोला म्हणजे काय आहे, याचे लाक्षणिक अर्थ बरेच आपल्याला लक्षात घेता येतील. एक सामान्य त्यांनी सांगून जाईल की साधना करत असताना ती तीव्रतेने असावी, परंतु साधनेचं फळ मला आत्ताच मिळालं पाहिजे यामध्ये मात्र घाई नसली पाहिजे. होय, साधना करताना तीव्रता असलीच पाहिजे. होय, देवाकडे जाण्याकरता घाई असावी. किं बहुना ज्या वेळेला गोपिकांना बातमी कळाली नंदबाबांच्याकडे पाळणा हल्लाय, त्यावेळेला त्या सगळ्या गोपिका निघाल्या देवाकडे. परंतु कशा निघाल्या तर त्याचं वर्णन केलेलं आहे. एक धावी एकी पुढे वाटिता ती सुंठवडे. एक दुसरी पुढे धावते, एक दुसरी पुढे धावते. याचा अर्थ असा आहे देवाकडे जायचंय ना, मी पहिले गेली पाहिजे, मी पहिले पोहोचली पाहिजे, अशी त्या गोपिकांमध्ये अहमहमिका आपल्याला पाहायला मिळते. मला विचारायचंय बघा, गोपिकांमध्ये ना आपल्यामध्ये अंतर किती आहे. गोपिकांना असं वाटतं देवाकडे जायचंय ना, मी पहिले जाऊन पोहोचली पाहिजे, म्हणून ती पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करते. आणि आपला जर विचार केला तर आपली गंमत कशी आहे, कीर्तन चालू होतं, लोक म्हणतात चला चालू झालं, नाही आत्ताशी पंचपदी चालू आहे थांब. होय, मग नाही आता कीर्तनकार आले त्यांनी रूपावळी सुद्धा घेतली, थांबा. अभंग झाला, चाल चालू आहे, ते सांगतात अजून चालच चालू आहे. इतक्या चालीचे झालो महाराज. विठ्ठल ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य काय आहे की सामान्य मनुष्य जर पाहिला तर जाताना देवाकडे जाताना त्याची तीव्रता ही कमी आहे. आणि असं असल्यामुळे हळूहळू चाला हे कुठे लावायचं तर हे फळाच्या दृष्टीने लावायचं. पण साधना करताना मात्र करावी तातडी परमार्थी. हो, झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. झडझडून वहिला निघ अंग झटकून. हळूहळू चाला आणि कुणी कुणाशी न बोला. याचा अर्थ करायचा आहे की परमार्थ करत असताना, साधना करत असताना साधना नेहमी गुप्त ठेवली पाहिजे. पूर्वी स्वयंपाक झाला
की चुलीमध्ये निखारा असायचा, तो निखारा राहिला पाहिजे याकरता ती माता माऊली काय करायची, बाहेरची जी राख आहे ती राख त्याच्यावरती सारून द्यायची. आता ती राख त्याच्यावरती असल्यामुळे बाहेरनं तो दिसत नसे निखारा, परंतु कदाचित कुणी जर हात घातला तर हात मात्र भाजला जायचा. जसा भस्मामध्ये निखारा गुप्त आहे त्याप्रमाणे मानवाची साधना ही नेहमी गुप्त असली पाहिजे, कुणी कुणाशी न बोला. आणि अशा रीतीने जर पुढे तुम्ही चाललात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. विठोबा रखुमाई 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 माऊली विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. याला तरी यायला लागेल. याल तरी यारे लागे 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 अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी आजी देतो पोट मागे मागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे. विठ्ठल 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 विठ्ठल. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल 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 विठ्ठल. हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भारत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भारत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भारत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो आता सूचना आहे की दिंडी निघेल, हां प्रदक्षिणा क्रमाने पान दरवाजाने खाली नदीपर्यंत जाईल आणि तिथून पुंडलिक रायापासून वरती येऊन दही